नमस्कार. आज मी एम पी पाटील सरांच्या नाट्यसमीक्षा संहिता आणि रंगप्रयोग या पुस्तकातील हाच खेळ उद्या पुन्हा एक रंगक्रीडा या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 4 भागातील शेवटचा भाग वाचतोय. 2 आणि एका दृश्यातून दुसऱ्या दृश्यात शिरेपर्यंतचा काळ भावनिक स्वरमेळानं निनादत ठेवणं हेही या संगीताचे वेगळे वैशिष्ट्य ठरते. यासाठी की हे संगीत नाट्यात्म भावानुभवाची सलगता राखत अवतरत असते. आणखी एक कल्पकतापूर्ण गोष्ट. पहिल्या अंकाच्या अखेरीला आणि दुसऱ्या अंकाच्या मधोमध पाटणकरच्या मनातील इंदू त्याला युद्धविजयासाठी दही हातावर घालून शुभेच्छा देते. या शुभेच्छा रंगमंचावरील इंदूच्या तोंडी न टाकता तिचा रेकॉर्ड केलेले शब्द ॲम्प्लिफाय करून ऐकवले जातात. ही कल्पकता आकाशमंडलातून घुमत येणाऱ्या गंभीर आकाशवाणीचा प्रत्यय देते आणि हीच कल्पकता इंदूला प्रणयिनी देवी असे संमिश्र रूपही बहाल करते. पार्श्वसंगीतासारखीच ही पार्श्व आकाशवाणी ती अगदी वेधक असे अद्भुत नाट्य निर्माण करते. 3 एका बंद असलेल्या जीर्ण शीर्ण रतनविलास चित्रपटगृहाच्या मातकट राखाडी जुनाट रंगातील दर्शनी भाग, वरच्या मजल्यावरील प्रोजेक्टर रूमकडे जाणारा जिना, मधोमध काळा पडदा असलेले प्रवेशद्वार, उजव्या बाजूला तिकीट घर, त्याच्या आतल्या बाजूने न दिसणाऱ्या पडक्या विहिरीकडे जाणारी चिंचोळी अंधारी वाट, डाव्या बाजूला बाहेर जाण्याचे गेट, त्या पलीकडे न दिसणारे वृद्धेश्वर मंदिर. नाटकाच्या संहितेत थोडाफार बदल करून प्रदीप मुळे यांनी निर्माण केलेले हे वास्तववादी प्रतिरूप आयकॉन चिन्हातील नेपथ्य. नाट्यवस्तूतील पाटणकर नंदलाल यांच्या भोवतीच्या वास्तवतेचा आभास निर्माण करण्यास पुरेसे समर्थ ठरते. पण या रंगप्रयोगाबाबतची वेगळी गंमत अशी की हे एकच नेपथ्य रूप त्यात कोणत्याही प्रकारचा बदल न करता पुढील फॅन्टॅसीतील 3-4 काळांतील स्थळांतील विविध घटनांसाठी जसेच्या तसे ठेवले जाते. व्यावसायिक नाटकात फिरत्या रंगमंचावर या 3-4 फॅन्टसीतील 3-4 प्रकारचे वास्तववादी नेपथ्य दिले गेले असते. पण ते एकच नेपथ्य रूप प्रत्यक्ष मात्र वेगवेगळ्या काळाचा वेगवेगळ्या स्थळाचा प्रत्यय देत असते. म्हणजे हे एकच स्थिर नेपथ्य स्थल काल सापेक्ष अशा 3-4 नेपथ्य रूपांना ध्वनित करण्याचे कार्य यशस्वी रीतीने करीत असते. मधोमध काळ्या पडद्याचे प्रवेशद्वार असलेले रतनविलास थिएटर. पहिल्या अंकाच्या अखेरीला युद्धावर निघालेल्या वीराला ज्या ब्रह्मांडातून टेप रेकॉर्डेड आवाजातील घुमत येणाऱ्या शुभेच्छा ऐकू येतात ते ब्रह्मांड हेच. किल्लेदाराच्या ऐतिहासिक काळातील दगडी किल्लेकोट हाच. त्याच्या लेकीचे आतबाहेर होण्याचे माझघर हेच. क्रांतिकारकांच्या क्रांतिदेवतेचा स्वातंत्र्य मंच हाच. मेजर वॉटसनची ओवाळणी करीत जिथे त्याला आत नेले गेले तो इंदूचा शृंगार महाल हाच. जिथे पारसी नाटक मंडळींचे नाटक चालू असताना हुतात्मा कान्हेरे हा मेजर वॉटसनला नाशिक येथील थिएटरात गोळ्या घालतो ते थिएटर हेच. वाघावर बसून त्रिशूळधारिणी महिषासुरमर्दिनी इंदू जेथून येते ते अवतार मंदिर देखील हेच. 3 वरील सारा नाट्यभास संहितेतील संवादांनी सूचित झालेल्या संकेतामधून निर्माण होतो. पण त्याला शीतळ तळपदे यांची प्रकाश योजना महत्त्वपूर्ण हातभार लावित असते. वास्तवाचा बाज असला तरी नाट्यप्रयोगातील प्रकाशरूप आणि संगीत हे 2 घटक वास्तवाला मुरडच घालीत असतात असे सर्वसाधारणपणे मानले जाते. रंगमंचावर त्याचा कलासाधने म्हणूनच बहुधा उपयोग होतो. प्रकाशाची प्रखरता, मंदपणा, रंगबदल, आकुंचन प्रसरण, पददीप, सावल्या, प्रकाशझोत
आदींनी लक्ष वेधण्याचे आणि अवधान खेळवण्याचे कार्य होते. या संदर्भात मार्टिन एस्लिन यांचे निरीक्षण असे आहे: द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ लाईट इन ड्रॅमॅटिक परफॉर्मन्सेस इज डायक्टिक, पॉइंटिंग, डेमॉन्स्ट्रेटिव्ह. पण आपले निरीक्षण असे आहे की अधोरेखन, निर्देशन याबरोबरच प्रत्यक्षाचा आभास आणि पोत निर्माण करणे ही प्रकाशाची आणखी महत्त्वाची कार्ये असतात. या रंगप्रयोगातील ही प्रकाश क्रीडा एकाच नेपथ्य रूपाला विविध काळातील, विविध घटनांतील, विविध प्रकारच्या अवकाशाचा आभासात्मक प्रत्यय देण्याचे नाट्यकार्य करीत असते. पहिल्या अंकात प्रारंभालाच दर्शन होते रतनविलास या जीर्ण शीर्ण थिएटरचे स्वाभाविक, वास्तव, लख्ख प्रकाशन. पण याच अंकाच्या अखेरीला इंदूचा घुमत येणारा आकाशवाणीसारखा आवाज जेथून येतो ते ब्रह्मांडच, त्यात रतनविलासचं रूपांतर केले जाते प्रकाशाच्या सौम्य, तेजाळ किमयेने. रात्रीच्या रातकिड्यांचा किर्र आवाजाबरोबरच प्रकाशाला झाकळून टाकणाऱ्या रात्रीच्या काळोख्या धुसरतेने त्या रतनविलासचे किल्लेदाराच्या ऐतिहासिक किल्ल्यात रूपांतर होते. प्रकाशाची रेखा थोडी वाढवताच तेच किल्लेदाराच्या मराठमोळा लेखीचे माजघर बनते. रतनविलासचेच इंदू या सौंदर्यवतीच्या शृंगार महालात रूपांतर होते प्रकाशाच्या गुलाबी वलयरेखांनी. आणि त्याच रतनविलासचे पारसी नाटक मंडळींच्या थिएटरात रूपांतर होते प्रकाशाच्या लाल काळोख्या अद्भुत रेखांनी. तिथेच कोकिळ कुहू बोलेच्या पंचम स्वरांबरोबर शुभ्र चांदण्या रात्रीचा कोजागिरीचा प्रकाश शुभ्र साडीतील इंदूच्या प्रवेशावर असा टाकला जातो की वाटावे कुणी रविकिरण युगातील प्रणयमग्न नायिका आम्रवनातून नदी किनारी फिरत फिरत गाते आहे. आणि त्याच वास्तवातील रतनविलासमधून पाटणकर नंदलालचे विषण्ण, उदास, असहाय्य असे निर्गमन दाखवले जाते. त्याच रतनविलासच्या सर्वांगावर रणरणत्या आकाशातील उन्हाचे प्रकाश झोत टाके. 4. स्टॅनिस्लावस्कीच्या मेथड ॲक्टिंगची अभिनय शैली प्रयत्नपूर्ण अभ्यासाने आत्मसात करणारे डॉक्टर हेमंत अधिकारी हे प्रायोगिक रंगभूमीवरील ज्येष्ठ व्यासंगी अभिनेते येथे नायकाच्या भूमिकेत आहेत. आणि अगदी उत्स्फूर्त वाटेल अशी सहज सुंदर व्यावसायिक सफाई ज्यांच्या परिपक्व अभिनयात आहे असे जयंत सावरकर त्यांच्या सहकाऱ्यांच्या भूमिकेत आहेत. डॉक्टर अधिकारींना नाट्य वास्तवातच बोलता बोलता फॅन्टसीच्या आत्मविश्वात शिरावे लागते. तसे करताना सिझेफ्रेनिक पातळीवर न जाता केवळ स्वप्नाळू डोळ्यांचा मुद्रा अभिनय आणि शब्दांचे काव्यात्मक उच्चारण यातून सारे उभे करावयाचे असते. आणि जयंत सावरकरांना नाट्य वास्तवातच राहून क्वचित किंचित उपरोधाची डूब घेत त्यांच्याशी निर्लेप मैत्रसंवाद साधायचा असतो. वास्तव आणि स्वप्नभास अशा दुहेरी पातळीवरचा एकमेकांना प्रतिसाद देणाऱ्या या दोघांच्या अभिनयाचा एकमेळ नाट्यवास्तूशीही एकजीव होत असतो. 3. दुसऱ्या अंकात सर्वच्या सर्व 6ही अभिनेत्यांना विविध फॅन्टसीतील, विविध स्थलकालातील, विविध स्वप्न वास्तवात शिरावे लागते. त्यामुळे अभिनय शैलीतील विविध सौंदर्यबंधाचा प्रत्यय येत असतो. खान किल्लेदार यांच्या संघर्षात नायक नायिकेसहित सर्वांनाच भालजी पेंढारकरांच्या ऐतिहासिक चित्रपटांच्या अभिनय शैलीत शिरावे लागते. मास्टर विठ्ठल, सूर्यकांत आदींनी हेतुतः स्वीकारलेल्या कृत्रिम नाटकी अभिनय शैलीने वर्तमानापासूनच्या दूरच्या इतिहास काळाला जिवंत केलेले असते. इथे मात्र आजच्या वर्तमानातले पाटणकर, नंदलाल, भंडारी आदी सर्वच एकदम पोशाख, भाषा यांसहित त्या कृत्रिम नाटकी अभिनय शैलीतून मराठमोळ्या किल्लेदाराच्या ऐतिहासिक काळात प्रवेश करतात तेव्हा अद्भुत रंजनाचा वेगळाच प्रत्यय देऊ लागतात. तेथून एकदम वास्तवात न आणता भावनात्मक आदर्शाच्या विश्वात नेले जाते.
भारतीय स्वातंत्र्य संग्राम, क्रांतिकारकांचे धाडस, सर्वस्वाचे बलिदान सारेच अद्भुतरम्य, रोमांचकारी, हेही वास्तवापासून दूरच. म्हणून येथील अभिनय शैली काव्यात्म शब्दांना वाव देणारी, हातापायांच्या हालचाली कमीत कमी, मुद्रा अभिनयही बेताचाच, चेहरा तसा जवळजवळ न हालणारा, फक्त तथाकथित रूढ काव्यात्म शब्दांनी बोलावे अशी ही अभिनय शैली विवेक, रमेश देव या चित्रपट अभिनेत्यांच्या अंगाने जाणारी. या अभिनय शैलीतील नेहरू शर्ट, गांधी टोपी अशा वेशातील पाटणकर नंदलाल यांची रंगक्रीडा पाहणे मौजेचे असते. तिसरा सामाजिक ग्रामीण फॅन्टसीतील भाबडा प्रेमवीर मास्टर विनायक, राजा गोसावी यांच्या शैलीतील नायक आणि शांता आपटे, सीमादेव यांच्या शैलीतील नायिका, दोघेही ग्रामीण रोमॅन्टिक अभिनय शैलीत वावरतात. नायिका ही नाटकभर नायकाच्या दिवास्वप्नातील असल्याने लीना भागवत ही अभिनेत्री नाटकभर रोमॅन्टिक अभिनय शैलीतच वावरते आणि अखेरीला दुष्ट शक्ती दैत्याचा त्रिशूळाने वध करताना तिच्यातील महिषासूर मर्दिनीचा संथ तांडवाचा पदन्यास विष्णुदास भावेंच्या तागडथोम रंगनृत्याची आठवण करून देतो आणि अभिनयाच्या वैविध्यात सुसंगत भर घालतो. या तिसऱ्या फॅन्टसीतील मंगेश कदमांचा मसण्या पालेकर म्हणजे हाडी मांसी छद्मी दुष्टता भिनलेला एक रांगडा व्हिलन. मराठी नाटक सिनेमात बाजी मारून जाणारी त्याची टिपिकल व्हिलनिश अभिनय शैली प्रेक्षकांना गडद काळ्या रंगातील दुष्टतेचा गडद प्रत्यय देणारी. मंगेश कदमांचा आडवा बांधा, स्थूल शरीर, उभे राहण्याची, चालण्याची, बघण्याची, बोलण्याची विशिष्ट बेरकी ढब या साऱ्या गोष्टी त्यांच्या खलनायकी अभिनयाला उचलून धरतात. प्रत्यक्ष वास्तव जीवन, आभासमय जीवनाचे सत्यवत कथन आणि फॅन्टसीचे मूर्त रूपातील प्रकटीकरण अशा पातळ्यांवरून चाललेली ही अभिनय क्रीडा वैविध्याचा नाट्यात्मक प्रत्यय देणारी, संहितेतील जीवनार्थाशी इमान राखणारी, शिवाय कृत्रिम, नाटकी, निर्भय, काव्यात्म, वास्तववादी असा मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनयाच्या विकासाचा कालपटही अजाणता दाखवणारी आणि पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, ग्रामीण आदी घटनांची औचित्य साधत नाट्यसौंदर्य निर्माण करणारी. 5. तो मी नव्हेच नाटकात प्रभाकर पणशीकरांना भराभर वेशभूषा बदलत फिरत्या रंगमंचावर काझीचे नवे नवे अवतार दाखवावे लागतात. कस्तुरीमृगमधील 4 व्यक्तिरेखा उभ्या करण्यासाठी डॉक्टर श्रीराम लागू यांना वेशभूषेसाठी मधल्या घटना स्थलांतरात पुरेसा अवधी असतो. या नाट्यप्रयोगातील सर्वच्या सर्व 6ही अभिनेत्यांना 3-4 भिन्न भूमिकांसाठी झटपट वेशभूषा बदलत रंगक्रीडा करावी लागते. पडद्यामागील नाट्यशिल्पींना हे सारे झटपट कसे साधत असेल, एक जिज्ञासा. बिल्डर भंडारीच्या वेशभूषेबाबत प्रदीप मुळे यांच्या वतीने दिग्दर्शकाने ऐकवलेला खरोखरीचा किस्सा. नाटकाच्या अखेरीच्या दृश्यात तो उघडा बंब आहे. मग त्याच्या उघड्या अंगावर अगोदरच्या दृश्यातील मेजर वॉटसनचा मिलिटरी ड्रेस अगोदरच घालायचा आणि त्यावरच त्याच्याही अगोदरच्या दृश्यातील सुलतान शाही खानाचे भरजरी पायघोळ कपडे घालायचे. रंगमंचावर संपत जाणाऱ्या दृश्यांबरोबर एक पोशाख रंगपटात जाऊन उतरवून ठेवायचा. प्रथम खानाचा, नंतर वॉटसनचा, मग शेवटच्या दृश्यासाठी उरतो उघडा बंब मसण्या आचारी. खांद्यावर फक्त एक झरा टाकायचा, बस, सोपी गंमत. अशी ही धनंजय गोरे दिग्दर्शित रंगक्रीडा. आपल्याशी एकजीव होतील एवढेच आणि आपल्याशी आपल्यासारखीच क्रीडा करायला लागतील असलेच संवादी रंग इतर कलाकारांकडून घेणारी. म्हणूनच ही रंगक्रीडा मोठी रंजक रूपे धारण करीत असते आणि संहितेतील मूळ आशयसूत्राशी संवाद राखत अखेरीला आपल्याला गंभीर उदास डोहापाशी घेऊन जात असते. या लेखासाठी वापरलेले संदर्भ: 1. द फॅन्टसी गेम, पीटर डेली. 2. नाटकातील चिन्ह, राजीव नाईक. 3. चर्चा, डॉक्टर हेमू अधिकारी, अभिनेते.
दिग्दर्शक धनंजय गोरे आणि संगीतकार विवेक लागू यांच्याशी इथे हे प्रकरण संपवित आहे. धन्यवाद. यानंतरचं प्रेमपत्र वरील प्रकरण शेवटचं आहे या पुस्तकातील. मध्ये थोडा गॅप जाईल. 26 तारखेला हे प्रकरण वाचायला सुरुवात करू. धन्यवाद.